ए चान, ए चान, अरे ते कारचं काम पूर्ण केलं का? काय? अरे तू ना म्हणजे बिझनेसचा चार्ट आणणार बहुतेक. अरे काय? अरे देवळात गेलो काय? देव पावला आणि मला सुद्धा लावला, बाकी काही नाही. ते पहिलं कारचं काम पूर्ण करून घे. ओ शंकर काका, त्या प्रधानांचे एसीचं काम पूर्ण करून घ्यायचा. हा बर. ओ नंदुशेठ, तू पाना फेकायचा इकडे. ओ नंदुशेठ, ओ नंदुशेठ, ह्यांचा कधीच लक्ष नसतो कामाकडे. हॅलो, हा बोला सर. हो हो हो, तुमच्या कारचं काम पूर्ण झालंय. हो, आज संध्याकाळी येऊन घेऊन जा. हो हो हो. ओ बस काय सर, चारूचा शब्द म्हणजे ना नारकरांचा मान. चारूने शब्द दिला की बाण सुटला म्हणजे समजा. हो 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 हो, तुम्ही संध्याकाळीच येऊन घेऊन जा. बरं बरं ठीक आहे. हो चालेल. बाबा, ओ बाबा, ओ बाबा, ओ तुम्हालाच हाक मारतीये. ते पहिले कानाचे हेडफोन्स काढून टाका आधी. काढा पहिले. बघितलं नाही, ऐकलं. कसा संसार केलास ग यांच्या बरोबर? नाही, तुझं पण काही चुकलं नाही ग. हे किती दिवस मोठं घेतलं असंच ना. कशी तू लवकरच गेलीस ना मला सोडून. अवघ्या 17 वर्षाचे होते मी. ते काय माझं वय होतं होय? हे सगळे कष्ट करून घरी येऊन असं वाटायचं की मायाचा हात डोक्यावर फिरला असता ना तर सगळं थकवा निघून गेला असतं बघ. पण काय करणार, तू तर सोडून गेलीस ना मला. जाऊन दे, हे सगळे कष्ट करून का नको वाटतंय का आता? तुझा हात जर असेल डोक्यावरती माझ्या तर अशा स्पीडने पळालो असतो ना की मग सगळ्या संकटांना लढलो असतो आपण. जाऊन दे, असून दे, देवा काळजी. अगं नाही ग, मी का रडणार? मी तर तुझीच मुलगी आहे ना. हे बघ, वीज जरी कोसळली ना तर त्याच्यावर 2 पाय ठेवून उभी राहीन मी. ते पण मान वर करून.